महाराष्ट्राच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक आणि अत्यंत खळबळजनक बातमी. भाजपला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसलाय मित्रांनो. भाजपचा एक खूप मोठा, वजनदार आणि दिग्गज मंत्री थेट फुटलाय. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. भाजपला रामराम ठोकत हा मोठा नेता थेट मातोश्रीवर पोहोचलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महाभूकंप झालाय. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे सगळे मनसुबे धुळीला मिळालेत. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अखेर गेम फिरवली आहे. संजय राऊतांनी असा काही सुळसुळीत आव टाकलाय की भाजपचा पायाच हादरून गेलाय. गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे खूप मोठ्या घडामोडी घडत होत्या. भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, हा संजय राऊतांचा दावा अखेर खरा ठरलाय. भाजपचा हा बडा नेता, जो काही तासांपूर्वीपर्यंत भाजपच्या मंचावर दिसायचा, तो अचानक मातोश्रीच्या पायऱ्या चढताना दिसला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधण्यासाठी हा नेता पोहोचल्याची खात्रीशीर माहिती समोर येतेय. भाजपसाठी हा घाव इतका मोठा आहे की या धक्क्यातून सावरणं त्यांना आगामी निवडणुकीत अशक्य होणार आहे. महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागेल, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी असा एक खुलासा करणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लगेच एक लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण राजकारणातल्या या महास्फोटाची संपूर्ण पडद्यामागची कहाणी मी आता तुम्हाला सांगणार आहे. संजय राऊतांनी हा गेम कसा फिरवला? गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांची गळचेपी होत असल्याच्या चर्चा होत्या. बाहेरून आलेल्या नेत्यांना मोठी पदं दिली जात आहेत आणि ज्यांनी रक्तघाम सांडून भाजप महाराष्ट्रात उभी केली त्यांना मात्र बाजूला सारलं जाते. याच अस्वस्थतेचा फायदा संजय राऊतांनी घेतला. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी अतिशय गुप्तपणे या मंत्र्यासोबत बैठका घेतल्या. भाजपच्या या मोठ्या नेत्याला पक्षात मिळणारी वागणूक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये असलेला रोष ओळखून राऊतांनी योग्य वेळी योग्य चाल खेळली. आता नाही तर कधीच नाही असं सांगत या नेत्याला थेट मातोश्रीवर आणण्यात संजय राऊत यशस्वी ठरलेत. यामुळे भाजप बॅकफूटवर आली असून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. भाजपमध्ये निष्ठावंतांची गळचेपी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. आज भाजपला हा जो धक्का बसलाय त्याची पाळंमुळं इतिहासामध्ये आहेत. आणि याच संदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत खळबळजनक आणि खळबळ उडवून देणारा खुलासा केलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी थेट सांगितलंय की ज्या गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात कष्ट करून गावोगावी फिरून भाजप वाढवली, पक्ष मोठा केला, तेच गोपीनाथ मुंडे एक वेळ भाजपला सोडणार होते. ते भाजपमधून फुटणार होते. विचार करा मित्रांनो. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानुसार दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब पक्षातल्या अंतर्गत राजकारणाला आणि दिल्लीतील काही नेत्यांच्या वागणुकीला प्रचंड कंटाळले होते. ज्या पक्षासाठी त्यांनी आयुष्यपणाला लावलं त्याच पक्षात त्यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला केलं जात होतं. मुंडे साहेब इतके नाराज झाले होते. आणि यानंतर बातमी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटाची आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा दावा चव्हाणांनी केला आहे. मुंडेंच्या प्रवेशाला सोनिया गांधींनीही परवानगी दिली होती असा गौप्यस्फोटच पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर चव्हाण यांचं वक्तव्य योग्य नसल्याचा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. मला माहित नाही काहीतरी केली, पण एक गोष्ट आता तुम्ही प्रश्न विचारला सांगतो. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असतो. आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडून लढणार नाही. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. मला मंत्री करा. त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री एकदम शक्य होईल नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल. की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारखे एका मोठे नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही. त्यांच्या या सर्व चर्चेतून, माहितीतून पुन्हा एक गोष्ट घडते की माननीय सोनियाजींच्या पेक्षाही डॉक्टर मनमोहन सिंगजी हे श्रेष्ठ होते. हा जो भाव त्यांच्या वक्तव्यावरून येत आहे तोही त्यांचा अंतर्गत राजकारणाचा प्रश्न असू शकतो, पण सोनियाजींनी हिरवी झेंडी दाखवली आणि डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी थांबवलं. मला वाटतं की हे कोणालाही पटणार नाही. हा भाजप आणि आपल्यातला फरक आहे.
भाजपला पुनर्बांधणीची गरज आहे. आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणजे अनेकांना दिल्लीत असं वाटतंय की हा माणूस उद्या माझ्याबरोबर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, म्हणून आत्ताच त्याचे पंख कापा. पंख कापा हा मराठीतला शब्द आहे, हा मराठीतला शब्द आहे. मग दुसरं काय कापायचं? पंख नाही तर नाही. म्हणजे मला देवेंद्रला विचारायचं, तुम्ही पक्षी नाही, मला पंखच नाही. बरं पंख नाही कापत, मग दुसरं काय कापू ते सांग. मी वापरतो तसा शब्द. पण हा पंख कापा हा शब्द म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही भरारी घेऊ नये अशी ज्यांची एक इच्छा किंवा तयारी आहे, हीच गोष्ट नितीन गडकरींच्या बाबतीत केली होती की नाही तुम्ही आठवा. कारण नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. नितीन गडकरी पक्षाध्यक्ष झाले होते, भाजपाध्यक्ष झाले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, संघाचा पाठिंबा आहे. आणि हा प्रश्न मी संघाला विचारतोय की तुम्हाला मान्य असलेला तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछटी चालले, ही संघाला मान्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर मला संघाने द्यायला पाहिजे. होय आम्हाला मान्य आहे, आम्ही ते म्हणतील ते, आम्ही सुद्धा त्यांचे गुलाम झालो आहोत. कारण नड्डानी मागे म्हटलंच होतं की आता भाजपला संघाची गरज नाही म्हणून. ही सगळी मारामारी लक्षात घ्या. आणि तुम्ही कुठेतरी आपण अडकून राहावं. नुसते पेपर फुटत नाहीयेत, विद्यार्थ्यांची नशीबं फुटत आहेत. नुसतं काही नीटचा पेपर फुटला, जय श्रीराम. टीईटीचा पेपर फुटला, जय श्रीराम. दुष्काळ पडला, जय श्रीराम. मालाला शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही, जय श्रीराम. नाही, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. घर पेटवणार आमचं हिंदुत्व नाहीये, तर घरातलं चूल पेटवणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ते होऊ नये. मराठी माणसामध्ये मारामाऱ्या व्हाव्या म्हणून या सुपारी सेना काढलेल्या आहेत. त्यांनी शहा सेना काढलेली आहे. आपलेच लोक आपल्यातनं फोडतायत आणि आपल्या अंगावर टाकतायत. म्हणजे मारामारी कोणाची होणार? आपली. गद्दारांसोबत. गद्दार कोण आहेत? आपल्यातनंच गेलेले, आपल्याच. आता रक्ताचे नाही बोलत कारण त्यांच्या रक्तामध्ये गद्दारीचं रक्त मिक्स झालंय. पण भांडत आपण बसणार आणि राज्य कोण करणार? ती लोक. हे तुम्हाला पटतंय का? मला परत खासदार पाहिजे का? मला परत आमदार पाहिजे? कारण ह्यांचे जे मनसुबे आहेत हे मनसुबे उधळून टाकण्यासाठी म्हणून मला इथला खासदार परत पाहिजे. अगदी देशाचा पंतप्रधान कोणी झाला तरी महाराष्ट्राचा प्रश्न त्याच्यासमोर छाती ठोकपणाने मांडणारा मला मुख्यमंत्री हा म्हणून इथला मुख्यमंत्री मला शिवसेनेचा पाहिजे. जे गद्दार गेलेले आहेत हे बघा ना, नीटचा विद्यार्थी